खरं खरं सांग, तुझ्या त्या पोलीसवाला यारला भेटायला गेलतीस ना? दिसबत त्याच्यावर फिरून मन भरलं नाही का तुझं? ही पूजा मी माझ्या सत्यासाठी घातली होती. तू आल्यापासून काय चांगलं घडलं का त्याच्या आयुष्यात? समधी लोक त्याच्याकडे खुनी असल्याच्या नजरेने बघतात. अजिबात हेतून पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. नुसतं ह्या घराच्या आजूबाजूला जरी फिरलीस की नाही, तिथल्या तिथं अंगावर राखेल मधून काडी लावून देईल तुला. मम्मी साहेब ऐकून तरी घ्या. उसवले धागे कसे कधी, उसवले धागे कसे कधी. का किनारे फितूर झाले वादळाला ऐनवेळी, कोणत्याही चाहुली विण काशी स्वप्ने बुडाली. मागण्या धार उरला एकही न काठ, पावला नाही कळेना का हरवली वाट, का हरवली वाट. उसवले धागे कसे कधी. सावली म्हटली तरीही भावना असती तिला, सोबतीची आस वेडी काजून लागे मला. गुंतणी माझी सरेना, गुंतणी माझी सरेना, तू फिरवली पाठ, पावला नाही कळेना का हरवली वाट, का हरवली वाट. उसवले धागे कसे कधी. तू वागणारे, तुम्ही समोर नसला ना, जीव एकदम कासावीस होतो बघा माझा. फक्त एकदा भेटायचं होतं तुला. मंजू, तू एवढ्या रातच्याला कशी आलीस? सहजच आले. नक्की ना? म्हणजे एवढी मोठी बॅग घेऊन कशी काय आलीस तू? इकडे इकडे ये, बस बस इथे. मला मला खरं खरं सांग, काय झालं? हा अगं खरंच काय नाही झालेलं. आमरी कुठे आहे ग? दिसली नाही. झोपली वय. सोड. खरं काय झालंय मला कळलं पाहिजे. मंजू सांग बघू काय झालंय ते. नाहीतर एक काम कर, सत्यजितरावांच्या घरी फोन कर, मी बोलते त्यांच्याशी. त्याची काही गरज नाही. आम्ही आता कुठं? गरज आहे. तू अशी तडकाफडकी का आलीस मला कळलं पाहिजे. आजवर अशी अचानक न सांगता कधीच नाही आलीस तू. हे बघ बाळा, मला मला खरं खरं सांग काय झालंय. माझी शपथ आहे तुला. मंजू, काय झालं रडायला? हा मंजू, ए पोरी, मला सांगितलं नाहीस तर कसं कळलं काय झालं ती?
प्लेट रिकाम्याच, नष्ट झाला नाही तयार अजून. ए नेबेट नेबेट, ठावाय का नाही हिला? सकाळ सकाळी आम्हाला नाश्ता यायला लागतंय ती. तिथं भुका लागल्यात माणसाला, ही कुठं काय अडचणी काय ठाव? नुसतं सोनून मिरवायला पाहिजे कामाच्या नावाने बोंब. हा गेली असेल तिच्या यारा संगत ड्युटीवर. माया अगं काय चाललंय तुझं सकाळ सकाळी? काल तूच मंजूला घराबाहेर काढलंस ना? मला तुझं तोंड दाखवू नको असं म्हणलीस ना? आणि आज तूच तिची आठवण काढतीयस. हे सपने, तू का उभी आहे? जा नाश्ता कर. अगं बसली काय नाकाला शेण हाण जा तू, नाश्ता बनव. बनवते. माया खरं सांगू का, तू एक बायको म्हणून, एक आई म्हणून, एक सासू म्हणून सगळ्यात अपयशी ठरलीस. तुला नाती कधीच जोडता आली नाहीत. मंजू बघ, मंजूने हे घर बांधून ठेवलं, या घरातली माणसं बांधून ठेवली. तुला ते कधीच जमलं नाही. बोलले बोलले चित्रकार, लागले सुनाचं कौतिक करायला. करा करा भजन करा तिच्या नावाने. हा बॅनर लावा नाही तर समजीकडं. ओ चित्रकार, काय बी होऊ द्या, पण मी तिला सत्याच्या आयुष्यातून कशी गायब करते ती बघा. माया, तुला अजून तुझ्या पोराचा राग घालवता आला नाही. सत्य अजून तुझा राग राग करतोय माहितीये ना? त्याला जर कळलं की तू मंजूला घराबाहेर काढलंयस तर तो काय करेल याचा फक्त विचार कर आता तू. हो चित्रकार, येऊ द्या सत्याला, मग मी बी त्याला पटवून देईल. त्याची बायको कशी पुन्हा संकट बाहेर फिरत होती ती. हे बघ माया, तू सत्य आणि मंजूच्या नात्यात कितीही बिब्बा कालवायचा प्रयत्न केलास ना तरी ते कधीच शक्य होणार नाही. तू कितीही आकाश पाताळ एक केलंस ना तरी सत्य आणि मंजू कधीच वेगळे होणार नाहीत. लक्षात ठेव. म्हणजे काल रातच्याला मी तुला विचारलं नाही तू इथं का आलीस ती, पण मला चांगलं ठावा आहे तुझ्या सासूनीच तुला घरातनं बाहेर काढली असणार आहे, आणि ती बी तूच काय तर गडबड केलीस म्हणून. कर दुर्लक्ष करा माझ्यावर. सुनंदे, तू जर येळीच पोरींवर ध्यान दिलं असतस का नाही तर पोरी अशा हाताबाहेर गेल्या नसत्या. मी बोलली की माझं तोंड दिसतंय तुला, हा? पण तुला सांगती, हिला मागच तिच्या सासूनी घरातनं बाहेर काढायला पाहिजे होती. होय, मम्मी साहेबांनीच मला घराबाहेर काढले, पण मी काहीतरी गडबड केली म्हणून नाही. सत्याला माझ्यामुळे जामीन मिळाला नाही असं त्यांना वाटते म्हणून. होय मग बरोबरच आहे. काय चुकलं का त्यांचं? हा अगं पोलिसात असून तू तुझ्या नवऱ्याला वाचवू शकली नाहीस. प्रत्येक बाईसाठी तिचा नवरा म्हणजे देव असतोय, देव. आणि तू तुझ्या देवाला जेलात धाडलंस. कुठं पाप फिरशील ग? कुठं? असली बाई मी अख्ख्या जगात कुठं बघितली नाही. कलियुग आहे ग, कलियुग आहे. आत्ते, तू तुझ्या नवऱ्याला देव मानतीस का? अमरे, मला सकाळ सकाळ तुझ्या तोंडालाच लागायचं नाही, कारण तू अशी पोरगी आहेस का नाही स्वतःच्याच नवऱ्याला बाजारात नेऊन विकून खाशील. बरोबर बोललीस बघ. अगं माझ्या नवऱ्याला बाजारात नेऊन विकता तरी येईल, तुझ्या नवऱ्याला घेऊन जा की बाजारात. अगं विकत घ्यायचं सोड, 5 मिनिट कोणी फुकटात बी ठेवून घ्यायचं नाही. कधी बोलते मला बरा बरा, तू ऐकून घेते, तुला हक्क नाही का? तुला समजत नाही का? तुला बोलता नाही का तिला? ऐकून घेते चांगलं, तू मला नाही बोलायचं तुमच्याशी. ह्या माणसाचा आवाज लई चढलाय आज. सुनंदे, तुझ्या पोरीचं थोबाड बंद कर. बघ, तुझा संसार मी चालवला, दादा गेल्यानंतर मी आली इथं म्हणून समजा नीटनेटकं झालं. हो, आमचा संसार सांभाळायला तू तुझा सगळा संसार घेऊन इथं आली, आणि माझ्या आईचा चांगुलपणानं म्हणून तुमचा संसार ती पोचतीया. आमरे, वंसन भाऊजी मोठे आहेत, त्यांना उगाच उलट पालट बोलू नकोस, कळलं?
मंजू हे की बाळ, सत्यजित रावांसाठी डबा भरलाय, घेऊन जा. बया 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 बया, म्हणजे आता गुंडासाठी डबा बी द्यायला लागलीस मी. अगं सुनंदे, तुझा जावई आरोपी हाय, आरोपी, आणि डबा कसले देतेस ग? अगं वाईस तर लाज बाळक. बस सत्य, सत्य आरोपी नाहीये. लय ऐकून घेतलं तुझं, पण सत्याबद्दल ऐकून घेणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करून दाखवणारच. लक्षात ठेव. बया बया बया, वाटळ होणार म्हणलंच होतं मी तरी. रत्ने, लय बोलली ती पोरगी मला आज. मला लाज वाटायला लागली स्वतःची. कामाला जायला पाहिजे, पैसे कमावले पाहिजेत. तू आणि तुम्ही काय करणार? मला 37 रुपये टेन्शन आले, मला दारू प्यायची म्हणून मी योग काम करते, त्या 37 रुपयाची बाटली आणतील तुमच्या डोक्यात पडती, म्हणजे कायमचा 37 रुपयाचा प्रश्नच मिटून जाईल. तुम्ही मला बोल, एकच कुणी मला ऐकत नाही. वाघमारे, वाघमारे, बरं झालं तुम्ही आलात. ठीक आहे ना तुम्ही वाघमारे? सत्याला कसं कळलं मी संकटात होते ते? त्याला सांगू का मम्मी साहेबांनी मला घरातनं बाहेर काढले? नाही, नको, उगाच तर असेल त्याला. काय झालं सत्या, रडतोस का? मला ना काल एक लय वाईट स्वप्न पडलं होतं. त्यात तुम्ही लय अडचणीत होता. तुम्हाला माझी गरज होती. तुम्ही ना रस्त्याने एकटंच फिरत होता कुठेतरी. वाघमारे, अहो तुम्ही ठीक आहे ना? सत्या, मी ठीक आहे, काहीच नाही झालेलं. नको काळजी करू. तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी. त्या शूटरने स्टेटमेंट दिली. मुकादमानच तुला मारायची सुपारी दिली होती आणि यात कुठल्या तरी राजकीय नेत्याचा हात आहे असं बी सांगितलं त्याने. काय राजकीय नेता? माझं तर कुठल्याच मोठ्या राजकीय नेत्याशी काहीच वैर नाही. हो वाघमारे, काय ठाकूर साहेबांनी आज बोलवलंय. चला. मी आलेच. आत येऊ सर? हा, सर. येऊ का? एवढा रिस्पेक्ट? हा रिस्पेक्ट द्यायची नाटकं कशाला करतेस ग? नाही, तुला नाही कळणार. जाऊ दे. बर, काल त्या शूटरचं स्टेटमेंट घेतलंस म्हणे? हो सर. त्या स्टेटमेंट प्रमाणे मुकादमने सत्याला मारण्याची सुपारी दिली होती आणि सुपारीचे अर्धे पैसे त्याला मिळाले नाहीत म्हणून त्या शूटरने मुकादमच्या बायकोला धमकी देऊन राहण्याची सोय करून घेतली. हो सर. वाघमारे, गुड जॉब. रिअली? थँक्यू सर. सर, या स्टेटमेंटचा लई फायदा होणार आहे आपल्याला. म्हणजे सत्याला निर्दोष सोडवता येईल आणि खऱ्या गुन्हेगारांना पकडता येईल आपल्याला. त्या शूटरनं स्टेटमेंट मध्ये हे पण सांगितलंय का या सगळ्या प्लॅनचा मास्टरमाइंड एक मोठा राजकीय नेता आहे. त्याला पकडलं ना, आपली केस सोपी होऊन जाईल.
वाघमारे, आपण एवढी मेहनत घ्यायची? हो सर, सत्याला सोडवण्यासाठी घ्यावीच लागेल. वाघमारे, नक्की तुझा हेतू काय आहे? गुन्हेगाराला पकडायचं की सत्याला सोडवायचं? खरं म्हणजे बोलू नये, पण तू तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाखातर या तपासाला वेगळी दिशा देतेस. नाही सर, खरंच असं काही नाही. या स्टेटमेंटचा आपल्याला आणि कोर्टाला काहीच उपयोग होणार नाही. सत्या गुन्हेगार आहे आणि मुकादमच्या खुनासाठी त्याला जन्मठेप होणारच. कळलं? आउट. आय से आउट. मंजू, काय झालंय? चेहरा का पडलाय? रडतेय का? सर, ठाकूर साहेबांनी शूटरचं स्टेटमेंट फाडून टाकलं. काय? आणि असं कसं फाडू शकतात ते? एवढी मेहनत करून आपण ते घेऊन आलो होतो, त्यांनी सूड उगवण्यासाठी तर नाही ना फाडलं? नाही सर, फक्त सूड उगवण्यासाठी नाही, यामागं काहीतरी खूप मोठं कारण असणार आणि ते आपल्याला शोधावं लागणार. एवढ्या कष्टाने सत्याला जामीन मिळवून देण्यासाठी गोळा केलेला एकमेव पुरावा आपल्या हातातून गेला. आता सत्याला अजून मंजू, सत्याला काही होणार नाहीये. आपल्याला काही ना काही लीड मिळेल नक्की, विश्वास ठेव. मंजू. वकील साहेब, बरं झालं आलात. मला महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. मला वाटतं इथे आतमध्ये बोलणं चुकीचं आहे. काय वकील साहेब, चहा प्यायचा का? चला बाहेर चहा पिऊया आपण. या, चांगला करतो मी चहा. येऊ का? आऊ या की, विचारताय काय? या 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 या, बसा. मम्मी साहेब आहेत का? आहेत की, मी तुमच्यासाठी पाणी आणते आणि मम्मींना पण बोलवते. तुम्ही बसा. घ्या. ए सवे, माझ्या घरातल्या पाण्याचा एक थेंबी ह्यांच्या घशाखाली उतरला नाही पाहिजे. माझ्या घरी पाणी भरायला बी मी ह्यांना ठेवायची नाही. पाणी पाजायचं तर लांबच राहिलं. असं बी आम्ही तर पाणी प्यायला किंवा पाहुणचार करून घ्यायला आलोच नाही. एवढंच विचारायला आलोय का काल रातच्याला माझी लेक अचानक घरी का आली? इकडं असं काय घडलं? तुम्ही तिला काय बोललात का? हा, एखादी आई म्हणली असती का माझ्या लेकीचं काय चुकलं, तिनं काही केलं का,
ही आई तर डायरेक्ट आरोपच करायला लागली. तसं नाही पण ए ग बस, तुझ्या बोलण्यानं मला काही फरक पडत नाही. आपलं कसं एकदम स्पष्ट असतंय, तेव्हा तुला स्पष्ट सांगते, मीच तुझ्या लेकीला घराच्या बाहेर हाकल. हो पण का? कारण काय? अगं मग ही तिला विचारायचं ना. पण आता तुझ्या लेकीनं सत्ता शेण खाल्लं म्हणल्यावर स्वतःच्या तोंडानं कसं सांगणार ना आईला. मम्मी साहेब, मला जरा कळलं असं बोलाल का? काय केलंय काय माझ्या लेकीनं? तुझ्या मंजूच लपड आहे बाहेर, लपड. अहो 10 दिवसांची पीसी मिळाली आहे. भले भले म्हणजे ज्यांनी गुन्हा केलेला नाही ना ते सुद्धा गुन्हा कबूल करण्याच्या मनस्थितीत येतात. नाही, सत्या एवढा कमजोर नाही. त्यानं न केलेला गुन्हा तो कधीच मान्य नाही करणार. हो, पण आपल्याला असं शांत बसून चालणार नाही. सत्याला सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी स्ट्रॉंग एव्हिडन्स मिळाला पाहिजे आणि तो तुम्हीच मिळवू शकता. अहो एकदम स्ट्रॉंग एव्हिडन्स होता. मंजू सांग. सर, ज्या शूटरनं गोळी झाडली होती त्याचं आम्ही स्टेटमेंट घेतलं होतं. हा मग? ज्यात त्याने स्पष्ट सांगितलं की या सगळ्या पाठीमागे एक मोठा राजकीय नेता आहे. पण काय? ठाकूर सरांनी फाडून टाकला तो एव्हिडन्स. फाडून टाकला? वकील साहेब, सत्याला वाचवण्यासाठी अजून काय करू शकतो ते सांगा तुम्हाला. काय? हा बघ, काय बोलताय तुम्ही हे? हा मम्मी साहेब, माझी दिदी असं करूच शकत नाही. तुमचाच काहीतरी गैरसमज झालाय. ए दीदीचे लाडके, तुम्ही तिच्यावर राहता का मी राहते ग? तुझी समधी थेर मला ठावाय चांगलीच. नवरा जेलमध्ये आहे ना म्हणून गैरफायदा घेते ती. हा पण बाकी डोकं या सत्ताच्या याराला टाइम देता यावा ना म्हणून नवऱ्याला जेलमध्ये अडकवलंय तिनं. म्हणून फावतंय समजा तिचं. सत्या जेलमधून सुटू नये म्हणून त्याच्या बाजूने तिनं साक्षच दिली नाही. ज्यामुळं माझ्या लेकाला आता 10 दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहावं लागणार आहे. मला काय वाटतंय मंजू, बहुतेक हा आपलं बोलणं ऐकायला आलेलं आहे. मी काय म्हणते सर, मांजराला उंदीर गावला नाही तर उंदराची काय चूक आहे? नेमका हत्ती कोण आहे ना ते शोधून काढला पाहिजे. पण त्याआधी सतत एक मुंगूस मिळतोय, त्याला ठेचला पाहिजे. मुंगूस? मुंगूस कुठे आहे? कुठे आहे मुंगूस? कुठे आहे मुंगूस? माझ्या हातला आता खून होते. मुंगूस कुठे? कुठे आहे मुंगूस? कुठे मुंगूस? मुंगूस कुठे? कुठे मुंगूस? मुंगूस कुठे? मी त्याला मुंगूस. अरे त्या कुबेराचं वाहन आहे मुंगूस. पैसे देतात त्याला मारतोय. हा त्याला गावला असताना असा चेंदडा मेंदडा केला असता मग सापडायलाच पाहिजे. अगं मुंगूस होतो मुंगूस. कशाच काय मुंगूस मला नाही वाटत. थांब ठेवतो. झालं बोलून? हो झालं की बायकोच फोन. माझं ना काम आहेत भरपूर. चहा पिऊन जातो. चहा कसा चहा पाहिजे? गोड मीडियम? कमी साखरेत चालेल. बिना साखरेत? कमी साखरेत चालेल पण घरी जाऊन पितो. राहू द्या. हो हो बाब्या, हा एक कमी साखरेचा चहा. मुंगूस चहा पितोय. मम्मी साहेब, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मानानं मोठे आहात म्हणून तुम्ही वाटेल ते बोलायला नाही, मी ऐकून घेऊ. तुम्ही काय पाहिजे ते बोला, काय वाटेल ते करा, पण माझ्या लेकीच्या चारित्र्यावर डाग लावलेला मी खपवून घेणार नाही. ए उगा गुरु करू नका. त्याच्यापेक्षा पुरीवर चांगला संस्कार केला असता ना तर ही येळ आली नसती तुझ्यावर.
मम्मी साहेब, माझ्या आईच्या संस्कारांवर बोलायचं नाही हं? तिनं आमच्यावर चांगलेच संस्कार केले. मला माहिती नाही हे सगळं तुम्ही कशासाठी करताय. दीदीमुळे सत्यदाजी जिंकले आणि तुम्ही हारला, याचाच सूड उगवताय ना तुम्ही. ए काटकुळे, अगं तिनं आमच्या सूड उगवलाय. आम्हा माय लेकरात फूट पाडली तिनं आणि स्वतःच्या याराला टाइम देता यावा ना म्हणून आता नवऱ्याला जेलमध्ये अडकून ठेवलंय. तोंड सांभाळून बोला मम्मी साहेब. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवल, पण माझ्या दीदीचं पाऊल कधीच वाकडं पडणार नाही. पाऊल? अगं तिची चालच वाकडे समधी. मम्मी साहेब, अहो मंजूचं सत्यजितरामांवर लई प्रेम आहे. माझी पोरगी पवित्र आहे हो. तिच्या हातनं अशी चूक कधीच होणार नाही. अहो नाकासमोर चालणारी पोरगी आहे माझी. ए नेबेची दणकट मम्मी, हे असलं सती सावित्रीचा दाखला मला देऊ नका सा. तुझ्या लेकीची समथेर वळकू नाही मी. ज्यावर काय संस्कार आहेत ना ती चांगलाच ठेवाय मला. आणि तुम्ही बी दाजी जावई बापू असं गुंडाळून माझ्या लेकाकडनं समजावू कळताय. ओ मम्मी साहेब, हे आवाज खाली. लायकीत राहायचं नाही. तुम्हाला असं समजणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ना मी जाऊन दाजींना सांगणार आहे. माझ्या दीदीवर तुम्ही कसा अत्याचार करताय ना हे पण सगळं सांगणार. आणि हे सगळं सांगितल्यावर तुमचं काय होतंय ते नुसतं बघाच. ए तुतुंगडे, खबरदार जर ह्यातलं काही माझ्या लेकाला सांगितलं तर. आता फक्त तुझ्या दीदीला मी ह्या घरातनं बाहेर हाकललंय. आणि जर तू सत्याला सांगितलंस तर मी तिला सत्याच्या आयुष्यातनं कायमचं बाहेर काढीन. मम्मी साहेब बनत्यात मला. मम्मी साहेब अशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय. सत्य, कसा आहेस? बरं आहेस ना? होय, बरं आहे. सत्य, तब्येत फार उतरली रे तुझी. खाण्यापिण्याची खूप आभाळ होत असेल ना? नाही, मी ठीक आहे पप्पा. तुम्ही सांगा घरी सगळं बरं आहे ना? सगळं व्यवस्थित आहे? पप्पा काय हो, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं काही ठीक आहे. मग एवढा वेळ का लागला तुम्हाला सांगायला? नक्की काय प्रॉब्लेम नाही ना पप्पा? अरे कसला प्रॉब्लेम असणार, सगळं काही ठीक आहे. काय आहे सध्या, तू घरात नाही आहेस ना, त्यामुळं सगळं असं शांत शांत झालंय बघ. तुझी सवय झाली आहे ना घराला, त्यात मंजूनं. पप्पा प्लीज सत्याला घरात काय झाले ते नका सांगू, कारण सत्याला या गोष्टीचा लय त्रास होईल. देवा प्लीज काय पण कर, ही गोष्ट कळून देऊ नको. नाही म्हणजे मंजूचं खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं ना, पण मी काळजी घेतो तिची, तू नको काळजी करूस. हे बघ सत्या, तू लवकरच यातून सुटशील. मंजू खूप प्रयत्न करते तुला यातून बाहेर काढण्यासाठी, आणि ती नक्की सोडवेल तुला. सांभाळ स्वतःला आणि काळजी घे. तुम्ही बी काळजी घ्या पप्पा. चल येतो मी.
वाघमारे, बोल की काय झालं? असं का वागताय तुम्ही? म्हणजे मला सगळं कळलंय वाघमारे. कशाबद्दल? काय बोलू नका, काय ऐकून नाही घ्यायचं मला तुमचं. खाण्यापिण्याकडे का दुर्लक्ष करताय तुम्ही? अरे धावपळ एवढे दुर्लक्ष होणारच ना. पण ते मला चालणार नाही वागणार. मी तुमच्या सोबत नाही म्हणल्यावर तुम्ही तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. मी जरी नसलो ना तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या प्लीज. होय. मम्मी काय बोलली नाही ना तुम्हाला? नाही, मी आलेच, मला एक अर्जंट काम आठवलं, आलेच. पप्पा बरं झालं तुम्ही मम्मी साहेबांनी मला घराबाहेर काढलेलं सत्याला नाही सांगितलं. थँक्यू. अगं थँक्यू काय? नाही पप्पा, त्याला जर हे कळाल ना हक्क पोलीस स्टेशन डोक्यावर गेलत. पण मंजू, सत्यापासून ही गोष्ट आपण किती दिवस लपवून ठेवणार? आज ना उद्या त्याला हे कळेलच. आणि एवढी मोठी गोष्ट आपण त्याच्यापासून लपवून ठेवली, हे जर त्याला कळालं आणि तो तुझ्यावर चिडला तर मग काय करशील? नाही पप्पा, त्याला कळणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन. म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून ही काळजी घेतली पाहिजे. पप्पा जर त्याला कळलं मम्मी साहेबांनी मला घराच्या बाहेर काढले तर त्याच्यात आणि मम्मी साहेबात अजून भांडण वाढेल. मला त्यांच्यातलं अंतर वाढवायचं नाहीये पप्पा, कमी करायचं. सत्याला कळतं कामा नये. मंजू, तू खरंच खूप ग्रेट आहेस. रंगात साऱ्या रंगुनी रंग माझा वेगळा, अगदी पांढऱ्या रंगासारखीस सगळ्या रंगात मिसळून जाणारी. ज्या माणसाने आपलं वाईट केलंय त्याचं चांगलं व्हावं असा विचार कसा करू शकतेस तू? खरं तर तुझं कौतुक करावं का तुझ्यावर ओरडावं हेच कळत नाही बघ मला. तुझ्यासारखी एखादी मुलगी देवानी मलाही दिली असती तर किती बरं झालं असतं ना ग. पप्पा अहो, नात्यानं जरी मी तुमची सून असले तरी मुलगीच आहे मी तुमची. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. काळजी घे पोरी. येऊ.